संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडनं डिस्चार्ज अर्ज करण्यात आलाय। जे गुन्हे लावले आहेत ते आम्हाला मान्य नाही असं वाल्मिक कराडच्या वकिलानं या अर्जात म्हटलंय। वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी हा अर्ज दाखल केलाय। दरम्यान कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज अर्ज केलेला आहे। विकास खाडेंकडनं हा अर्ज करण्यात आलाय। वाल्मिक कराडवर जे गुन्हे लावलेले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत असं कोर्टाकडे दिलेल्या या अर्जात म्हटलेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडनं आता डिस्चार्ज अर्ज करण्यात आलेला आहे। आणि या अर्जामध्ये जे वाल्मिक कराडवर गुन्हे लावलेले आहेत ते आम्हाला मान्य नाही असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। आणि वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी हा अर्ज आता दाखल केलेला आहे। सांगितली काय घडली होती आजची जी डेट ठेवलेली होती ती कागदपत्रांचं म्हणजे सरकार पक्षानं जे काही कागदपत्र होती, साक्षीदारांचे जबाब असतील किंवा आरोपींचे काही जबाब आहेत, तर ते सरकार पक्षाकडे पण नव्हते। ते सील असल्यामुळं आणि माननीय न्यायालयाने ज्यावेळी ते नोंदवले त्यावेळी ते बंद पाकिटामध्ये असल्यामुळे ते पाकिट फोडून ते जबाब शासकीय वकील सरकारी वकिलांना आणि आम्हाला दोघांना देण्यासाठी ठेवलेली तारीख होती। पण मग आज चार्ज फ्रेम झाली नाही काहीच नाही। पण काय वाटतं काही गोष्टी ज्या मागण्यात आल्या विशेषतः पक्षाकडून आरोपीच्या पक्षाकडून, तर कुठल्या गोष्टीची मागणी केली होती, त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली? मागच्या तारखेला जे आम्ही मागितलं होते कलम 183 नुसार जे साक्षीदारांचे जबाब नोंदवले न्यायालयामध्ये, कलम 18 नुसार जे आरोपींचे जबाब नोंदवले, तर त्याची आणि जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ CDR डिटेल्स असतील, तर यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला दिले नव्हते। त्याची मागणी केली होती, त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब आरोपींचे जबाब दिले, बाकी व्हिडिओज वगैरे अजून काही दिले नाही। मग आता यासाठी पुढे कुठला अर्ज केलाय? आमचा अर्ज पेंडिंग आहे। न्यायालयाने सांगितलंय त्यांना की त्यांना ते द्या म्हणून।